नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आज बापट दादा आपल्याला आपण फक्त देवीची उपासना केली जाते नवरात्रीत एवढं माहिती आहे, पण आज त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगणार आहेत। श्रीराम, माझे गुरु वैद्य अशोक श्रीपाद भट यांना दंडवत करून आणि परत एकदा देव माझा ह्या आध्यात्मिक चॅनलचे खूप आभार मानतो। मागील भागामध्ये आपण परान्न हा विषय घेतला होता आणि खरंच म्हणजे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला असं मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने बऱ्याच जणांचे प्रतिक्रिया आल्या त्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारले की अमुक गोष्टीसाठी काय करावं, की माझ्याकडे असे काही प्रॉब्लेम आहेत। तर आपण दसरा झाल्यानंतर त्यावेळी मी सरांना रिक्वेस्ट करेन की तुमचे जे प्रश्न होते त्याच्यावरती एक उत्तर द्यायचा नक्कीच मी प्रयत्न करीन, एक सेशन त्याच्यामध्ये। आता नवरात्र, उद्या शारदीय नवरात्र सुरू होणार आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 9 दिवस देवीचं महत्त्व आणि देवीची सेवा हा एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा गणपती विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीनंतर पितृ पंधरवडा सुरू होतो आणि पितृ पंधरवडा ज्या दिवशी संपतो, म्हणजे आज आता सर्व पितृ अमावस्या आहे आणि उद्यापासून नवरात्र चालू होत आहे। आता नवरात्र हा शब्द, इथं दोन शब्द वापरले जातात, एक नवरात्र आणि नवरात्री। म्हणजे काही ठिकाणी त्याचा उच्चार आपण नवरात्रीमध्ये काय करायचं, काही जण म्हणतात आपण नवरात्रात काय करायचं। हा एक पहिल्यांदा एक शब्दांचा आपण म्हणतो की मराठी भाषेमध्ये दोन्ही गोष्टींचे अर्थ वेगळे होतात। नवरात्री, तर रात्री हा जो शब्द वापरला जातो तर मुळामध्ये आपला जे हवामानाचा अंदाज आहे त्या हवामानाच्या संध्याकाळी ह्या 9 दिवसामध्ये आता आपण सगळेच जण माहिती आहे की शरद ऋतू चालू होतो। शारदीय नवरात्र म्हणजे काय की शरद ऋतूमध्ये येणारी ऊर्जेची अवस्था पूजायची, म्हणजे त्याला शारदीय असं त्याला म्हटलं जातं। आणि संध्याकाळी ज्याप्रमाणे वातावरणात बदल होतो आणि त्या वातावरणात बदल झाल्यानंतर जी ऊर्जा उत्पन्न होते त्याच्यासाठी नवरात्री शब्द वापरलेला आहे। आणि नवरात्र म्हणजे सायं, संध्याकाळची वेळ, ते संध्याकाळी म्हणजे हा जो पाऊण तास असतो ज्याला आपण सायंकाळ म्हणतो, तर तो अवधी आत्ताच्या काळामध्ये जी ऊर्जा तयार होते ती त्याची ताकद डबल करते, दुप्पट करते। आता हे मी म्हणतोय म्हणून नाही, तर ह्याचं प्रमाण काय, तर संध्याकाळी आता उद्यापासून आपण बघा की संध्याकाळी साधारण 5:30-6 ते संध्याकाळी 7 आकाशाचं निरीक्षण करा। आकाशामध्ये बरेच पांढरे पुंजके, म्हणजे आपल्या ढगांचे पुंजके दिसतील। सूर्यांच्या जे प्रकाश पडतो, सूर्यप्रकाश पडतो, त्याचे काही विशिष्ट प्रकारचे तुम्हाला एक रेघा मारल्यासारखं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल की त्यावेळी त्या वातावरणामध्ये बदल घडत असतो। म्हणून नवरात्र आणि नवरात्री हा जरी एक शब्द असला तरी त्याच्यामध्ये त्याची तत्व ही दोन्ही जरा भिन्न येतात आणि हे निरीक्षण आपण करणं गरजेचं आहे। तर का गरजेचं आहे? उष्णता शरीरामध्ये मनुष्याच्या सगळ्यांना माहिती आहे की वात, पित्त, कफ आणि सत्व, रज, तम हे 3 गुणांनी मनुष्य देह हा तयार झालेला असतो। आणि सध्याच्या काळात म्हणजे आता शरद ऋतू आला म्हणजे पावसाळ्यातनं हिवाळ्याकडे जायचा जो मार्ग किंवा जे ढगांचं क्रमण होतं किंवा वाऱ्याची दिशा जी असते ती आता बदलते, ती पूर्वेकडनं वारे व्हायला लागतं। आणि पूर्वेकडनं वाहिलेले वारं ही जे ढग असतात पावसाचे ते पुढे ढकलायला सुरुवात करतात आणि ढगातनं हे जे वारं वाहतं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ढग जेव्हा एकमेकांना आपटले जातात तेव्हा गडगडाट होतो आणि त्याच्यातनं ज्या लहरी तयार होतात
आणि त्यातनं विद्युत लहरी तयार होतात, त्याला आपण वीज म्हणतो, की जे सर्वसाधारण आपण अनुभवतो की नवरात्रामध्ये हस्त नक्षत्र असतं, पाऊसही काही जर आपण म्हणतो पहिल्या माळेमध्ये पाऊस अडकला ते शेवटच्या माळेपर्यंत, तर कसं असतं दोन गोष्टी जेव्हा एकमेकांवरती धडकतात तसे जसे वाऱ्याचा जो फोर्स असतो त्यांनी ते ढगांवरती एकमेकांवरती जे आपटले जातात आणि त्यातनं जो पाणी म्हणजे जल तत्व मोकळं होतं, त्यामुळे पावसाचा फोर्स किंवा पावसाचे थेंब मोठे असतात आणि विजा चमकतात. आता हे निसर्गाने गणित असं मांडलेलं आहे की जेव्हा वीज चमकते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा वीज चमकते तेव्हा गडगडाट होतो, पण पावसाळ्यात मध्ये जे जीवजंतू तयार झालेले असतात निसर्गामध्ये, प्रत्येक ठिकाणी जमिनीवर झाडांवर कुठल्याही ठिकाणी असो, तर ते क्षणामध्ये त्यांचा नाश होतो. म्हणजे निसर्गाने ही केलेली एक सोय आहे. आणि ही जेव्हा ह्या घटना घडायला सुरुवात होते, नवरात्रामध्ये ह्या घटना घडायला सुरुवात होते. सर्व पित्री अमावस्या झाल्यानंतरचे 9 दिवस जेव्हा हवामानाच्या दृष्टिकोनातून जी स्थिती असते त्याच्यामध्ये मनुष्य देहामध्ये पतन व्हायला सुरुवात होते, म्हणजे ऊर्जेचं पतन व्हायला सुरुवात होते. जर आता तुम्ही बघितलं किंवा अनुभवलं तर तापाचे प्रकार, टायफॉइडचे प्रकार, उष्णतेचे प्रकार, उष्णता वाढणं, हे सर्व प्रकार आत्ता ह्या पुढच्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अनुभवायला मिळतील. तर म्हणून काय करायला लागतं की प्रत्येकाला जसं आपल्याला एक निसर्गता काही औषध आहे का की त्यांनी आपण ह्या निसर्गाच्या बरोबर राहू शकू, तर आपला शरीराचा किंवा मनाचा समतोलपणा राखू शकू. तर ह्याचा विचार तेव्हा व्यासांनी केलेला आहे. म्हणजे आणि व्यासांनी तेव्हा शक्तीची देवता म्हणजे सर्वांना माहिती आहे की देवी ही स्त्री तत्व हे शक्तीचं अग्नी तत्व आहे, की ह्या अग्नीचा वापर करून त्यांनी जे ऋचा रचल्या आणि त्याच्यामधनं आपण जी दुर्गा सप्तशतीचा पाठ आता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नवरात्रामध्ये हा खूप प्रसिद्ध आहे, फेमस आहे, की बरेच जण दुर्गा सप्तशतीचं पठण करतात, घरी गुरुजींना बोलवून त्याचा पाठ करून घेतात. तर त्याचं कारण असं आहे की ते जे वातावरणात गोष्टी तयार झालेल्या आहेत, तर तेव्हा व्यासांनी हा त्याच्यावरती तोडगा, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण काही आध्यात्मिक तोडगे आहेत का, तर तेव्हा त्यांनी तो तोडगा काढून ठेवलेला होता की जो आपण आता नवरात्र म्हणून साजरा करतो. तर होतं कसं की त्यांनी ह्या दुर्गा सप्तशतीमध्ये जे काही मंत्र आहेत आणि हेच मंत्र मार्कंडेय पुराण जे आहे त्या पुराणामधल्या काही भागामध्ये हे मंत्र दिलेले आहेत जे दुर्गा सप्तशतीमध्ये आहे ते. तर त्याचा वापर करून किंवा त्याचा उच्चार करून तुम्ही आपल्या देहाच्या भोवती असलेली दूषित कंपनं ह्याच्यावरती मात करू शकता. आता गंमत कशी बघा, आता नवरात्रामध्ये आता उद्या घटस्थापना होणार, मग बऱ्याच जणांच्या घरी घट बसवले जातात, ज्याला आपण घट बसवणं म्हणतो. घट याचा मुळात एक अर्थ काय, तर घट म्हणजे कळशी किंवा एखाद्या तुमचा मातीचा मोकळा एखादा गडू, त्याला किंवा छोटा माठ असतो त्याला घट म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट, घट म्हणजे मनुष्य देहाचं जो शरीर आहे आपलं त्याला घट म्हणतात, की ह्याची स्थापना करायची. म्हणजे वर्षभराची आपला देह, त्या देहामधली ऊर्जा, सत्व रज तम हे गुण जे आहेत किंवा ह्या तिन्ही गुणांचा समतोल ह्या शारदीय शरद ऋतूमध्ये बिघडतो. आणि मग तो बिघडलेला जो क्रम आहे हा निसर्गता जागेवर आणण्यासाठी आपल्याला काही ज्या कृती करायला लागतात त्या कृती म्हणजेच हे आपलं जे देवी तत्व आहे त्या देवी तत्वाला आवाहन करून त्याचे जे मंत्र आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही ललिता सहस्त्रनाम आहे, बरेच मंत्र आहे, सुक्त म्हटलं जातं. आता सगळ्यांना माहिती आहे श्री सुक्त म्हणतो आपण. म्हणून सुक्त म्हणजे काय, तर एक असे निवडक शब्द किंवा आपल्या मंत्रशास्त्रातले वेदांमधले निवडक असे शब्द निवडलेले आहेत आणि त्याच्यापासून जे मंत्र तयार केलेले आहेत ना त्याचं पठण करणं म्हणजे सुक्त. सुक्त शब्दाचा अर्थ तो आहे
की विशिष्ट शब्दांची गुंफण करून त्याची माळ करून आपल्या देहामधल्या किंवा आपल्या देहाभोवती असलेल्या कमकुवत कंपनांना किंवा कमकुवत शक्तीला ताकदवान स्ट्रॉंग बनवणारी अशी कुठली शक्ती आहे तर ती म्हणजे सुक्त. म्हणून ते सुक्त ऐकलं तरी तुमच्या देहामध्ये फरक पडणार आहे, तुमच्या देहामधली ऊर्जा बदलणार आहे. म्हणून ह्या नवरात्रामध्ये सुक्त पण म्हटलं जातं. पण जेव्हा आपण घटस्थापना करतो, आता विषय फक्त कसा असतो की फक्त मनुष्य देहाचा विचार करून चालत नाही, मग त्याच्याबरोबर आपल्याला निसर्गाचा विचार करायला लागतो. ह्या निसर्गाचा विचार करताना जेव्हा आपण सगळ्यांना माहिती आहे की मिश्र धान्य त्याच्यामध्ये पेरलं जातं, काही जण गहू त्याच्यात पेरतात, त्या घट असतो त्याला त्याच्यात परडी केली जाते की ती बांबूच्या ह्याची बेताची ती परडी करतात, त्याच्यात माती हटवली जाते आणि मग त्याच्यामध्ये गहू किंवा धान्य टाकलं जातं. आणि ते धान्य हे जे ते 9 दिवसात जे वाढतं त्याच्या अनुषंगाने जुन्या काळातली लोक ह्या वर्षी शेत कसं येईल किंवा पीक कसं येईल याचा अंदाज बांधला जायचा. म्हणजे लक्षात घ्या, नवरात्र म्हणजे फक्त देवीची साधना किंवा आपण घरामध्ये करतो तर ते नाहीये. तर आपण जसं पंचांग म्हणतो किंवा काय होणार आहे काय नाही होणार आहे की एक, आणि मुळात कसं असतं की आपल्या रोजच्या याच्यात चतुर्थी कधी येणार आहे, चंद्रोदय कधी येणार आहे, समुद्राला भरती कुठल्या वेळेला आहे, ओटी कुठल्या वेळेला आहे, त्याचं अचूक असतं. ह्या गोष्टी अचूक गणिती काढलेल्या असतात, ज्योतिषांनी काढलेल्या असतात, त्याच्यात जे अभ्यास करणारी लोक असतात त्यांनी काढलेले असतात. म्हणजे हे शास्त्र आहे जे पूर्व परंपरा अगदी किती इसवी सणापासून चालत आलेलं आहे. तर ह्याचं समाजासाठी उपयोग करण्यासाठी काही रीतिरिवाज केलेले असतात आणि त्या रीतिरिवाजातली एक रीत म्हणजे हे नवरात्र आहे की याच्यामध्ये आपल्याला वर्षभर लागणाऱ्या किंवा प्रगट होणाऱ्या ऊर्जेचा आपल्या देहावरती आणि आपल्या सभोवताली असलेल्या जमिनीवरती किंवा ह्या भूतलावरती जे काही झाडं वनस्पती पीक उत्पन्न होणार आहे त्याचा त्या जमिनीचा कस कसा असेल, त्याचं वृक्षांची वाढ कशी असेल, फळं कशी असेल, या सर्वांचा अंदाज आपल्याला ह्या घरामध्ये परडीमध्ये पेरलेल्या धान्याच्या उगवण्यावरनं कळतो. म्हणजे त्याचं महत्त्व हे आहे. त्याला तिथं आपण बऱ्याच जणांचा ह्याच्यामध्ये गैरसमज असतो किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे नाही, आमच्या घरामध्ये आम्ही पेरलं होतं पण उगवलं नाही, तर आणि त्यांना लगेच वाईट वाटतं. मग त्याच्यातनं परत अमुक एखाद्यांचा सल्ला घ्या की मग आमच्या घरात काही दोष आहे का, आमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी आहे का, आमच्या घरामध्ये कोणाचं काही चुकतंय का. तर असं काही नसतं. शेवटी हे गणिती असतं. जसं सर्वांच्या घरामध्ये तुळस लागत नाही तसं प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक बीज आपल्या हातनं लागतंच असं नाही. त्याला इतर भौगोलिक कारणं, भौतिक कारणं ही सुद्धा खूप असतात. मग ह्याच्या मी का मुद्दामून सांगतोय आता की आपल्याला नवरात्राची साधना कशी करायची ना हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे करताना ह्या गोष्टी आपण ज्या आत्ता मांडल्या जातात, केल्या जातात, घट बसवताना, तर ह्याच्यामध्ये निर्माण होणारी म्हणजे लोकांची अंधश्रद्धातनं सुद्धा ज्या गोष्टी निर्माण होतात त्या होऊ नये म्हणून ते सांगतोय. किंवा आपण ज्या प्रत्येक गोष्ट करतो तर ती का करतो तर त्याचं कुठल्याही प्रकारे इतरत्र कारण नाहीये, ते आपल्या शरीराच्या ऊर्जेशीच फक्त निगडीत आहे. नवरात्र हे फक्त आपल्या शरीराच्या ऊर्जेशी निगडीत आहे. आणि परत एकदा सांगतो की देवी ही अग्नीची देवता आहे, अग्नितत्व आहे. आणि त्या अग्नितत्वाचं जे तत्व असं आहे की हा अग्नी कसा आहे, राम हा सुद्धा अग्नितत्वाचा आहे, म्हणजे रमबीज अग्नितत्वाचा आहे, पण ते नियंत्रित आहे. पण नवरात्रामध्ये म्हणजे स्त्री जी शक्ती म्हणतो किंवा आपलं स्त्रीची जी उपासना करतो म्हणजे देवीची उपासना करतो, तर ती अग्नी जो उत्पन्न होतो ना हा अनियंत्रित आहे. म्हणजे तो आपल्याला किती घ्यायचा हे आपण आपल्या शरीरावरनं ठरवायचं असतं. म्हणून
घट स्थापना केली जाते. म्हणजे जो घट बसवला जातो तर त्याची स्थापना केली जाते की त्याच्यातनं कळतं की आपल्याला किती अग्नीची घरात गरज आहे. म्हणजे ह्याचं मोजमाप असतं. जुनी जाणकार माणसं असतात त्यांच्याकडनं त्या घटातनं त्याच्यामध्ये जे पाणी भरलं जातं त्यातनं कळतं की घरातल्या लोकांची ऊर्जा कितपत आहे. घरामध्ये निगेटिव्हिटी मी म्हणणार नाही, पण ऋणभारित ऊर्जा किती आहे. अगदी तुम्ही घराला खिडकी नसेल, दार खिडक्या बंद असेल तरी घरामध्ये ऋणभारित ऊर्जा असते. म्हणजे ऋणभारित किंवा निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे असा समज असतो की कोणाची तरी वाईट नजर आहे, घरात कोणाचा तरी वास आहे, आमच्याकडे काहीतरी विपरीत घडतंय. तर तसं काहीही नाही आहे. घरामध्ये आपल्या वातावरण करण्यासाठी, उत्तम ठेवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्याचं मोजमाप ओळखण्याचं साधन म्हणजे हा घट आहे. आणि हाच घट आपल्या शरीराशी निगडीत आहे. कारण घटाचा एक अर्थ असतो आपलं शरीर. मग याच्यात काय करायला लागतं तर आपल्या देहावरती आपल्याला संस्कार करायचे. मग ते संस्कार करताना आपल्याला कुठलं मंत्र म्हणायचे तर ते सर्व मंत्र ह्या देवी स्तोत्रांमध्ये येतात. का देवी स्तोत्रच घ्यायचं किंवा नवरात्रात देवीचंच पूजन का असतं तर ह्या तत्वापासून जी निर्माण झालेली जी ऊर्जा असते ही आसुरी विचारांना मारक असते. म्हणजे आपल्या मनामध्ये जर एखादी वाईट विचार उत्पन्न झाले, सर्वसामान्य माणूस आहोत आपण, फक्त चांगले विचार करत नाही. किती जरी अगदी साधू संत जरी असताना म्हटलं की नाही जीवनात माझ्या कुठलाही वाईट विचार आला नाही तर तसं होत नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि सर्वसामान्यांसाठीच आपल्याला जगाचं आहे, तसंच जगाचं आहे. तर ह्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे तर ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायची वेळ म्हणजे हे 9 दिवस असतात. ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की आता नवीन एक गृहिणींमध्ये फॅशन निघाले. फॅशनच असं म्हणू की रोज एक नवीन रंग, मग त्या रंगाची वस्त्र परिधान, साडी, ड्रेस काय जे असेल ते परिधान करतात. वास्तविक तो जो रंग असतो हे आपल्या देहांमधल्या रंगांमध्ये आज देहामधल्या कुठल्या रंगामध्ये फरक पडणार आहे हे कळत असतो. की कुठला रंग वीक आहे आणि त्या रंगाची म्हणजे त्या देवतेची साधना करून, त्या मंत्राची साधना करून, प्रत्येक रंगाला एक मंत्र दिलेला आहे. तर ती साधना करून आपला देह उत्तम ठेवायचा आहे म्हणून तो रंग असतो. म्हणजे आपण आपल्या लोकांना जर आपण बघितलं असेल की हातात 100 प्रकारचे खडे घालतात. मग पाचू घालतात, हिरवा घालतात की काय बुधाचा त्रास आहे तर पाचू घाला, नंतर पिवळा असेल पुष्कराज, गुरुचा त्रास असेल, व्यावसायिक करायचा असेल तर पुष्कराज घाला, शनीचा त्रास असेल तर निळा घाला, अजून काही लसण्या आहे, गोमेद आहेत, त्याच्यानंतर माणिक आहेत. पण हेच रंग त्या त्या बोटांमध्ये का घालतात तर हे नवरात्राशी निगडीत आहे. आपली बोट ही जी 10 बोटं आहेत ह्या प्रत्येक बोटामध्ये ऊर्जा स्वीकारण्याचे दरवाजे आहेत. म्हणजे आपण शनीची अंगठी जर बघितली, मी उदाहरण का सांगतोय की पटकन लक्षात द्यावं म्हणून, की शनीची अंगठी आपण मधल्या बोटात घालतो तर ती घातली की तो निळा रंग जो आहे हा निळा रंग तुमच्या देहामध्ये इथनच पास होणार आहे. मग ते ठरलेलं आहे ते त्याच्यात की इथनच त्याला पास करायचं. मग काही जण ज्योतिषी त्यांच्याप्रमाणे अभ्यास करतात आणि सांगतात की नाही तू ह्या बोटात घाल, अमुक बोटात घाल. ते अभ्यासाने घातलेलं असतं. पण सर्वसाधारण जर म्हणतात, तुम्ही म्हणलात की सूर्य नाही, अभ्यास केलाय सूर्य पश्चिमेला उगवेल, नाही उगवणार, तो पूर्वेलाच उगवणार. ठरलेलं आहे की सूर्य पूर्वेला उगवणार. म्हणजे सूर्य उगवत नाही तर आपण फिरून त्या ठिकाणी त्या वेळेला येतो, हा भाग आहे. पण आपण आता म्हणू की सूर्य पूर्वेलाच उगवणार आणि पश्चिमेलाच मावळणार, असं कधी होत नाही की तो दक्षिणेला उगवला आणि उत्तरेला मावळला नाही. तसं आपल्या देहामध्ये जी सर्व बोटं आहेत या सर्व बोटांमध्ये प्रत्येक बोटामधलं अग्नितत्व स्वीकारण्याचा वेगवेगळा दरवाजा आहे. मग हे जे रंग आहेत, हे नवरात्राचे जे 9 रंग आहेत, तर ते 9च्या 9 रंग तुम्ही प्रत्येक बोटाला एक रंग दिलेला आहे. तर त्या दिवशी त्या बोटाच्या पुढचं जे अग्रभाग आहे ते तुम्ही फक्त कुंकवात बुडवायचं. आता कुंकू का बुडवायचं तर मुळात कुंकू कशापासून बनतं, हळकुंडापासून बनतं. हळकुंड काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे, औषधीय गुणधर्म हळकुंडाचा
उष्ण पण आहे आणि अँटीसेप्टिक म्हणून वापरला जातो हळकुंड, की कुठं जर आपण रक्त आलं तर हळद लावली की ते थांबतं. म्हणजे भारीत करायचं काम हे हळद करतं. पण त्याच हळदीपासून बनवलेलं जे कुंकू असतं ते, तो रंग जो असतो लाल रंग, हा अग्नितत्वाचा रंग आहे. म्हणजे हे जे प्रत्येक रंग आहेत ना, त्या प्रत्येक रंगाची एक एक देवता आहे, की त्या त्या देवतेचं म्हणजे त्या दिवशीच्या ऊर्जेचं आवाहन आपल्याला करायचं असतं. आपण जो ड्रेस घालतो, गृहिणी साड्या नेसतात, तर होतं काय की तो पूर्ण त्यावेळी ती शक्ती जी असते ना, त्या दिवशी ती जागृत असते. त्यामुळे तुमच्या देहाला ह्या ना त्या कारणांना काहीतरी अंशात्मक ऊर्जा मिळते. अंशात्मक एवढ्यासाठी म्हटलं कारण देह हा दरवाजा नाहीये, बोट हा दरवाजा आहे. मग त्या प्रत्येक बोटाला, रंगाला एक बोट दिलेला आहे. मग त्या रंगाची उपासना, ते बोट जे आहे ते तुम्ही त्या कुंकामध्ये जर पुढचा अग्रभाग त्याच्यात बुडवलात आणि तो जो ठराविक मंत्र म्हटलात, तर ते ऊर्जा तुमच्या देहामध्ये स्थित होणार आहे. एक वर्षाचं रिचार्ज म्हणजे हे 9 दिवस आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून नवरात्राची जी साधना आहे ही खूप महत्वाची आहे, की साधनेला महत्वाचं आहे. मग तुम्ही ललिता सहस्त्रनामामध्ये करायचं. आता ललिता सहस्त्रनाम का म्हटलं जातं, हल्ली खूप प्रचलित आहे की बरेच जण घरामध्ये ललिता सहस्त्रनामाचा हे करत असतं, स्तोत्र लावलेलं असतं. त्याचा एक मंत्र आहे, ओम लम ललिताभ्यो नमः. हा एक मंत्र आहे ह्या देवतेचा किंवा ह्या अग्नितत्वाचा, ललिता अग्नितत्वाचा. ह्याचं कारण असं आहे की आपल्या देहामधली हृदय जे आहे हे, हा ऑर्गन त्या तत्वाच्या खाली किंवा त्या मंत्राच्या खाली येतो. म्हणून ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांचं मन कायम अस्वस्थ राहतं, तर त्यांनी ह्या नवरात्रामध्ये फक्त ओम लम ललिताभ्यो नमः हा जर मंत्र जपला तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या देहामध्ये वर्षासाठीची ऊर्जा तयार होणार आहे, ती स्टोअर होणार आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात की नवरात्रामध्ये दर्शन घेताना आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या स्त्रीचं रूप बघतो, देवीचं स्वरूप बघतो, की देवीला विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची वाहनं दिलेली असतात. आपल्या आता पुण्यामध्ये जोगेश्वरीला उद्यापासनं प्रत्येक त्या त्या दिवशी वाहन दिलेलं असतं. तर हे जे वाहन ठरवलं जातं किंवा वाहन असतं, हे त्या दिवशीच्या त्या अग्नी तत्वाचं वाहन असतं. हे मी तुम्हाला का सांगतो, तुम्हाला ओळखणं सोपं जाईल की गरुड कोणाचं वाहन आहे, हंस कोणाचं वाहन आहे, हत्ती कोणाचं वाहन आहे, सिंह कोणाचं वाहन आहे. तर त्या दिवशी त्या देवतेचं तुम्ही आवाहन करायचं असतं. आणि फक्त आवाहन तुम्ही केलं की विष्णूचं आवाहन केलं, गरुड हे विष्णूचं वाहन आहे, की ओम विष्णवे नमः, आणि त्याच्या पुढं जोडून ओम लम ललिताभ्यो नमः. म्हणजे हा अख्ख्या नवरात्रात ज्यांना काही करायला जमणार नाही त्यांनी हा फक्त मंत्र जर जपला तर देहामधली त्या माणसाच्या ऊर्जा म्हणजे देह नामक घटामधली ऊर्जा स्थित व्हायचं, की जी तुम्हाला वर्षभर काम करणार आहे, तुमच्या देहामधल्या त्या अँटीबॉडीज तयार करतं, ती ऊर्जा तयार करतं की ज्याचा तुम्हाला वर्षभर उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक कसं आपण बघितलं की नवरात्रामध्ये रात्री दांडियाचा खेळ घेतला जातो, गरबा खेळला जातो. तर ती जे गिरक्या घेणं किंवा आपण टिपऱ्या घेऊन जातो की त्या टिपऱ्या वाजवतो. तर टिपऱ्या का वाजवायच्या, की सगळ्यांना माहिती आहे की आपण त्या टिपऱ्यांनी असं दोन्ही हे वाजवतो. तर त्या लाकडाच्या असतात. लाकूड हा कधीही अग्नितत्व सगळ्यांना माहिती आहे की आपण जर एखादं इलेक्ट्रिकचं काम करत असतो तर त्याच्या ठिकाणी लाकूड जर लाकडाच्या खुर्चीवर उभं राहिलं किंवा एखाद्याला चिकटला तर त्याला लाकडाच्या म्हणजे काठीनी किंवा बाजूला केलं जातं. अर्थ असा की कुठलंही लाकूड ऊर्जा ग्रहण करत नाही, म्हणून लाकडाचं महत्व आहे. म्हणजे जेव्हा गरबा खेळतात तेव्हा त्या एकमेकांवरती ज्या टिपऱ्या आपटतात
तेव्हा होतं काय की देहामधली कंपनं जी असतात त्यावेळी तर ती गळून पडतात, म्हणजे क्षय होतो. म्हणजे 1 वर्ष, म्हणजे आता ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही खेळलेला गरबा किंवा त्या टिपऱ्या हे तुम्हाला पुढच्या नवरात्रीपर्यंत तुमचा मेंदू मधल्या स्थित असलेल्या न्यूरॉन्सना स्थिर ठेवतो. म्हणून गरबामध्ये ज्या आपण जे फिरतात किंवा काही विशिष्ट अशा स्टेज असतात किंवा त्याच्या असतात, तर त्या देहामधल्या एखादा आपण गिरणीतनं पीठ दळून आणलं की ते सगळं पीठ मोकळं करतो, पण तरी काय होतं की त्याच्यामध्ये थोडंसं राहतं. मग आपण ते दोन्ही हाताने त्या डब्याला असं मारतो आणि मग ते चिकटलेलं गळून पडतं. मग हा जो गरबा जो प्रकार आहे ही वास्तविक एक प्रकारचं आसन आहे किंवा ही अशी कृती आहे की देहामधली ऊर्जा की जी साठलेली आहे ती ऊर्जा गळून पडण्यासाठी ही कृती केली जाते. पण ही ऊर्जा दुसऱ्याच्या देहामध्ये ट्रान्सफर होऊ नये, म्हणजे माझ्याकडे उत्तम ऊर्जा असेल तर ती माझ्याकडेच राहावी किंवा माझ्याकडे वाईट असेल तर ती माझ्याकडेच राहावी, ती गळून पडणार आहे पण दुसऱ्यात ट्रान्सफर होऊ नये म्हणून ती जी काठी वापरली जातात किंवा ज्या गरबा खेळताना स्टिक्स वापरल्या जातात त्या लाकडाच्या असतात. कारण इकडचं कंपनं समोरच्याच्या देहामध्ये पास होत नाहीत आणि समोरच्याची कंपनं आपल्या देहामध्ये येत नाहीत, म्हणून त्याच्यामध्ये त्या टिपऱ्या ज्या असतात ह्या लाकडाच्या केलेल्या असतात की त्यांनी पास होत नाही. हा झाला एक भाग. दुसरी आपण त्याच्यामध्ये बघितलं की तेव्हा विशिष्ट ड्रेस घातला जातो, घागरा चोळी घातली जाते. तर तुम्ही डोळ्यासमोर आणा जो घागराचा जो आकार आहे, कारण कंपनं जेव्हा पडतात ही एखादी गोष्ट गळून जेव्हा पडते तर ती कशात अडकता कामा नये, म्हणून घागराचा आकार असा असतो की तुम्हाला ती त्यातनं सरळ ती जमिनीमध्ये ती कंपनं पडत असतात. हा त्याच्यासाठी तो आकार दिलेला आहे. आणि वरची म्हणजे एखाद्या स्त्रीचा वरचा जो भाग ड्रेस असतो त्याचं डिझाईन अशा प्रकारे केलेलं असतं की देहामधली उत्तम ऊर्जा त्यावेळी त्या स्त्रीच्या देहामध्ये साठवली जाते. म्हणजे त्या ड्रेसचा किंवा त्या गुजरातमध्ये म्हणू नये म्हणून गुजराती ड्रेस वापरला, घागरा चोळी वापरली, तर तसं नाहीये. शास्त्रीय कारण काय आहे तर ते अग्नितत्व जे आपल्याला वर्षभरानं डिलीट करायचं आहे, आता संपत आलंय, तर ते मोकळं करण्यासाठी त्या विशिष्ट ड्रेसची त्या पण गरज ही असते. आणि त्या टिपऱ्या ह्या लाकडी तेवढ्यासाठी जेव्हा तुम्ही ते आपण मारतो तेव्हा बघा, शक्यतो आपण एखादा जर नाच केला किंवा हे केला तर मनुष्य जमतो, पण गरबा खेळायला गेलेल्या ज्या व्यक्ती असतात, हा खेळ म्हणजे शब्द सुद्धा बघा, गरबा खेळ आहे. मग जिथं ही कृती होते तिथं एनर्जी जशी आली ना तशी दमून येत नाहीत त्या व्यक्ती, त्या अशा ऊर्जाभारित होऊन येतात. कारण काय आहे की नको ती ऊर्जा गळून गेलेली असते आणि पाहिजे ती ऊर्जा देहामध्ये स्थित व्हायला लागली असते. कारण हे 9 दिवस वातावरणामध्ये सर्वोत्तम ऊर्जेचा स्रोत असतो. फक्त प्रत्येकाच्या देहाच्या आकलनतेवरती ती ऊर्जा देहामध्ये स्थित असते. काही जणांमध्ये अतिशय कमकुवतपणा असतो म्हणून यावेळी त्यांना ताप येतो, डोळे येतात, जिभेला फोड येतात, हे उष्णतेचे प्रकार घडतात. मग काही होतं कसं, आता बघा, नवरात्राचे उपास 2 शब्द आहेत. एक उपास हा एक शब्द आहे आणि उपवास एक शब्द आहे. तर उपास म्हणजे काय, तर काहीही नाही, म्हणजे काही तुमकी सुद्धा गिळायची नाही, लाळ सुद्धा गिळायची नाही, त्याला उपास म्हणतात. आणि उपवास म्हणजे काय की जी देहामध्ये रसधातू जो असतो त्याचं तो टिकवून ठेवून देह टिकवून ठेवणं म्हणजे उपवास. एक उपास म्हणजे पूर्ण जिथं वासच नाही, आणि दुसरा की जिथं उपवास म्हणजे वास आहे पण तो तुमचा जलतत्वाने म्हणजे फळं खाऊन बरेच जण हा उपास करतात. काही जण, आता प्रत्येकाची उपवास करायची पद्धत ही वेगवेगळी आहे, पण शक्यतो नवरात्रामध्ये आंबट खात नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मग आपण लहानपणापासून संतोषी माता सिनेमा बघत आलोय की संतोषी मातेचं जे व्रत केलेलं असतं त्याच्यात आंबट खात नाहीत किंवा हा सांगायचा प्रयत्न काय की आंबट पदार्थ, आंबट चव आत्ता जर आपल्या देहामध्ये जर तुम्ही घेतलीत,
असं धरून चाला की आपण त्या 9 दिवसामध्ये तुम्ही जर लिंबू खाल्लं, खाऊन बघा. माझे गुरु कायम सांगायचे की नुसते ऐकण्यावर जाऊ नये, कृतीही आपण स्वतः करून बघावी, तेव्हा ती आपल्याला कळते. जर तुम्ही ते लिंबू खाऊन बघितलं ना, तर तुम्हाला ते लिंबू खायची इच्छा होणार नाही. आणि देहामध्ये अग्नी, कारण आता ह्या 9 दिवसामध्ये एवढा वाढलेला असतो, तर तुमच्या देहामध्ये पित्त तयार व्हायची, ऍसिडिटी तयार व्हायची शक्यता असते, म्हणून ते खात नाहीत. पण काय आपण म्हणतो ना की कशाला तरी भीती घालायला पाहिजे की हेल्मेट घातलं नाही तर दंड होईल, आणि आता सक्ती केली आहे म्हणजे ते हेल्मेट घालणारच. तसं इथं त्याच्यामध्ये एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न आहे की देवी कुठली देवता ही कधीच कोप पावत नाही. तुमची कृती जी असते ना, ही त्या तत्वाला चुकीचं स्वीकृत करते आणि त्याचा दोष तुम्हाला किंवा त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतात, जेव्हा तुम्ही असं म्हणता की ती देवी कोपली. तर तसं कुठल्याही देवत्व हे कधी कोपलं जात नाही. अजून एक त्याच्यामध्ये नवरात्राच्या आता ह्या गोष्टीमध्ये साधनेमध्ये सगळ्यात मोठी साधना जी असेल तर आपल्या माता पित्यांचं, जसं आपण पितृपंधरवड्यामध्ये स्मरण करतो, तर आईचं स्मरण करून एक नाणं घ्यावं. कुठलंही नाणं चालेल. मग परत त्याच्यावर प्रश्न येतील, 50 पैसे, पितळ्याचं, चांदीचं, कुठलंही नाणं घ्या. धातूचं नावं घेतलं, कुठलंही नाणं घेतलं ना तरी त्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यात फरक वेगळा काही येणार नाही. आणि ते तुम्ही हळदीमध्ये बुडवून तुमच्या कपाळावरती तुमचं जे आज्ञाचक्र असतं त्या आज्ञाचक्रावरती तुम्ही ठेवा आणि एक 15 मिनिटं पाठीवर पडून, आपण उताने पडून म्हणतो, त्याच्यात सैल मुद्रा करून ओम लम ललिताभ्यो नमः हा जप करून बघा. तुमच्या देहामधली ऊर्जा त्या क्षणी तुम्हाला इथं साठलेली कळेल की माझ्या देहातनं काय डिलीट होतंय आणि माझा देह काय स्वीकारतोय. तर हा प्रयोग करून बघा. नवरात्रामध्ये अशी ही ऊर्जा असते की ती आपल्या देहाला आपल्याला वर्षभरासाठी त्या तत्वातनं मागून घ्यायची असते. म्हणून ही देवीची म्हणजे स्त्री सोयाची साधना करायची असते. दादा, उद्याचा रंग आहे पिवळा. बरं. आता तुम्ही थोड्या वेळ बोलताना सांगितलं की जो रंग तुम्ही घातला त्या रंगाचं जर तुम्ही त्या प्रकारे उपासना केली तर तो रंग एब्झॉर्ब करू शकतो शरीरामध्ये. बरोबर. आता उद्याचा पिवळा, आता लोक पिवळा घालून फिरणार, स्त्री पण घालतात, आता पुरुष पण घालतात, पिवळा सदरा घालून फिरणार. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ही खरी मला गोष्ट जाणून घ्यायची, सांगा की कुठला मंत्र जपला किंवा काय केलं तर आपल्याला ती ऊर्जा ग्रहण करायला सोपं जातं. आता उद्या पिवळा रंग, आता आपण उदाहरणार्थ आपण घेऊ की उद्याचा रंग पिवळा आहे. तर पिवळा रंग हा गुरु तत्वाच्या अंमलाखाली येतो एक. आणि प्रत्येकाला जसं मी म्हटलं की आपल्याला ते बोट कुंकवामध्ये बुडवून आपल्याला त्या ओम लम ललिताभ्यो नमः हा जप करायचा आहे. पण आता उद्या पिवळा रंग आहे तर उद्याचा जो मंत्र येईल त्याच्यात, तर उद्याचा मंत्र येईल ओम गम गुरवे नमः. हा ओम गम गुरवे नमः आणि त्याच्यानंतर ओम लम ललिताभ्यो नमः हा जप तुम्ही हे करू शकता. आणि ह्या बोटा, हे जे बोट आहे करंगळीच्या शेजारचं, तर हे बोट तुम्ही कुंकवामध्ये बुडवून, मग कुंकू तुमचं सुकं असो किंवा ओलं असो त्यांनी फरक नाही पडत, त्याच्यामध्ये फरून हा तुम्ही मंत्र 108 वेळा जपू शकता. पण नवरात्र देवीचा जो एक आकडा काढलेला आहे, कारण शेवटी म्हटलं ना की मी सगळं गणिताशी निगडीत आहे, फक्त 9 वेळा म्हणावा, म्हणजे 108 वेळा सुद्धा म्हणायची गरज नाही. तर 9 वेळा तेवढा हा जर तुम्ही म्हटलात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि आता कसं आहे बघा, आपल्या देहाची ऊर्जा म्हणजे आपण आता इथं परत थोडासा घटावरती येतो की आपण हिंदू धर्माच्या अनुषंगाने बघितलेलं आहे की जेव्हा मनुष्याचा आत्मा हा देहातनं मोकळा होतो आणि त्याच्यावरती अंतिम संस्कार केले जातात, तर बहुतेक जणांनी बघितलं असेल की जो अंतिम संस्कार करत असतो तो एक घट घेतो, घटात पाणी भरलेलं असतं, असं खांद्यावर ठेवतो, त्याला दुसरा एकदम त्या दगडाने, आश्मा ज्याला म्हणतात, त्यांनी एक बोक पाडतो आणि त्या शरीराभोवती तुम्हाला ती फेरी पूर्ण करायला लागते. त्याला प्रदक्षिणा म्हणत नाही, उलटी फेरी असते. हा, तर ती फेरी पूर्ण करायला लागते. आणि ही फेरी पूर्ण करताना म्हणजे त्यावेळी
तुम्ही हे जी जीवनामध्ये त्या देहानी जी साधना केलेली असते का, म्हणजे त्याचं महत्व काय आहे ह्या इथं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो. हे आता या म्हणजे नवरात्राची साधना मी तुम्हाला जसं म्हटलं की वर्षाचा जो स्टोअर आहे कोणाला माहित नसतं की कुठला देह कधी त्याच्यामध्ये सोडणार आहे, पण त्या देहानी त्या 9 दिवसात केलेली जी साधना आहे आणि तेव्हा जो तो घट फोडला जातो ना, तर त्याच्या देहामध्ये जी साठून राहिलेली आहे त्या प्रत्येक अवयवामध्ये तुमच्या ऑर्गन्समध्ये ती जी ऊर्जा साठून राहिलेली आहे ती जेव्हा त्या घटातनं पाणी फिरवलं जातं ना, ती कृती आहे की ती मोकळी होते. आणि ती मोकळी झाली की मोकळी झाल्यानंतर त्याला आपण पळवायला लागतं की आता मी पळवून नेतोय, आणि मी पळवून न्यायची कृती जी आहे ही उत्तम कृती म्हणून मानलेली नाहीये. एखाद्याला पळवून लावणं म्हणजे ती उत्तम कृती मानलेली नाहीये. म्हणून काय करायला लागतं, जो अंतिम संस्कार करतो ना ते जेव्हा घट फोडतो तेव्हा, आणि हे मुद्दामून लक्षात घेणं पाहिजे की त्या घट फुटण्याचा आवाजही वेगळा येतो. म्हणजे नेहमीसारखा तुम्ही, म्हणून मी म्हटलं ना की माझे गुरु मला सांगायचे ना की कृती करून बघ, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की त्या त्या वेळेला काय घडतं किंवा आपलं शास्त्र कसं प्रगत किंवा आहे किंवा ते काम करतं. तर तेव्हा तुम्ही ते फोडताना तेव्हा तो आवाज वेगळा येतो आणि गुरुजी सांगतात की जी व्यक्ती गेली त्याच्या नावाने तुम्ही बोंब मारा. जेव्हा तुम्ही बोंब मारता तेव्हा त्या प्रेतरूपी देहामधली सर्व ऊर्जा रिकामी होते. त्याच्यात तुम्ही जो साठवलेला जो स्टॉक असतो हा शून्यावरती येतो. म्हणजे कुठलाही देहामधला अग्नितत्व त्या क्षणी राहत नाही. जे काही उरलेलं असतं ते सुद्धा निस्तेज अवस्थेमध्ये होतात. पण आता इथं सुद्धा त्याच्यामध्ये कशी गवळ बघा. पण हे जरी असलं तरी जो हा मनुष्य कृती करतो त्याला त्याचं कर्तेपण लागत नाही. मग ते कर्ते करून घेणार कोण? म्हणजे मनुष्य संस्कार करतो, मनुष्य घट ठेवतो, मनुष्य पाणी भरतो, तो फोडतो, म्हणजे कृती त्यांनीच केली, पण त्याला ते कर्माचं कर्तेपण न येण्यासाठी तो जो आत्मा असतो तो ते कर्तेपण घेतो की ज्याला आत्मरूपी म्हणतात. म्हणजे तो आत्मा स्वतःला या देहाचा वापर करून ते मोकळं करून घेतलं जातं की ज्याचा संबंध हा नवरात्रामधल्या साधनेशी परस्पर आहे. त्याला की इथं हे म्हणून ही आत्ता जी 9 दिवसाची साधना जी आहे ही खूप महत्वाची आहे. आणि रंगामध्ये म्हणजे काय होतं, आपण जुन्या काळापासून जर बघत आलो तर मला असं वाटत नाही की कुठल्या रंगांमध्ये कुठले आपले पूर्वज अडकलेले आहेत. काही दिवसानंतर ह्या रंगामधनं जे श्लोक निर्माण झाले त्याच्या अनुषंगाने ह्या कृती होत गेल्या. ते रंगाचं महत्व नसतं, त्या तत्वाचं महत्व असतं. कारण तत्व त्या दिवशीचे श्लोक कुठले, सप्तशती कुठल्या दिवशी म्हणावी, अजून दुर्गा स्तोत्र कुठल्या दिवशी म्हणावं, नंतर संतोषी स्तोत्र कुठल्या वर्षी, म्हणजे ह्या नवग्रहामध्ये नवरात्रामध्ये संतोषी मातेचं सुद्धा एक विशिष्ट व्रत आहे. आणि काली मातेचं एक व्रत आहे की आपण बघितलं असेल की बंगाली माणसं काली मातेचं पूजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात केलं जातं सगळीकडं का, आणि खूप मोठा उत्सव काली मातेचा त्यांच्यामध्ये असतो. तर का केलं जातं? परत अग्नी येतो. अग्नी कुठल्या प्रकारचा आहे हे माहित नाहीये. ही फक्त स्वरूप आहे. ही जे तुम्ही रोज वेगवेगळी बघता तर ही फक्त स्वरूप असतात. आणि त्या रूपांच्या अनुषंगाने तो जो स्वामी आहे तो त्याचा वाहक असतो. म्हणून ते वाहन लोकांना कळण्यासाठी म्हणून ते सजवलं जातं किंवा ते दाखवलं जातं. पण मंत्रशास्त्र हेच एक प्रगत शास्त्र आहे की त्यातनं तुम्हाला सर्व हे माहिती पडतं. ह्याच्यामध्ये एक मंत्र सांगतो की तुम्हाला हा जर तुम्ही 9 दिवस म्हटला, माझ्या आज कुठला रंग आहे ते लक्षातच नाही राहिलं, हे अमुकच राहिलं, तर ते हे आपण रंगामध्ये अडकूच नाही. ओम ह्रीम क्लीम नवचंडी दुर्गा माता देवता कुलदेवता देवता नमो नमः हा मंत्र म्हणावा. म्हणजे हा जर तुम्ही मंत्र म्हणलात तर तुम्हाला ह्या नवरात्रामध्ये कुठल्याही विशिष्ट ऊर्जेची किंवा अग्नीची स्वतंत्र तुम्हाला आवाहन करायला लागत नाही.
तुम्हाला पूर्ण आव्हान त्याच्यात मिळतं. इथं अजून एक मला एक 2-3 दिवसापूर्वी आपल्याच म्हणजे ग्रुपवरती एका ताईंनी खूप सुंदर विषय घेतला होता की विधवा किंवा विधुर स्त्रियांनी नवरात्रामध्ये साधना किंवा कशी करावी किंवा काय याच्यामध्ये तो भाग होता. मुळामध्ये काय आहे की आपण सर्वजण हे सुशिक्षित आहोत. एखाद्या भगिनीचे किंवा एखाद्या स्त्रीचे जेव्हा पतीचं निधन होतं तर त्यावेळी तिच्या देहामध्ये एक काय आपलं सांगितलं ना की परमेश्वराने शरीराचं घड्याळच असं बनवलेलं आहे की तुम्हाला काही करायलाच लागत नाही. प्रत्येक परिस्थितीच्या अनुसार ते घड्याळ काम करत असतं. तर तसं त्या आपण जर एखाद्या ठिकाणी सुवासिनी आपण म्हणतो ना ओवाळाला सुवासिनी 5 गुरुजी म्हणतात एखाद्या कार्यक्रमात की सुवासिनींनी पुढे या आणि जे आहेत त्यांना ओवाळा. पण मग एखादी व्यक्ती अशी असते मग ती भगिनी तरुण असेल किंवा वयस्कर असेल त्याला महत्व नाहीये पण तिचा जर पती नसेल तर तिला बोलवलं जात नाही पुढं. ती म्हणते की म्हणजे तिला तो मान नाही असं समाजाने ठरवलंय. आता मला एक तुम्ही सांगा की त्या स्त्रीचा पतीचं निधन झालं तर त्या स्त्रीचा दोष काय आहे? तर काहीच नाहीये. पण तिला मग सुवासिनींमध्ये मान का नाही हा दुसरा विषय त्याच्या मागे प्रश्न त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो की तेव्हा तिला का नाही म्हणजे. तर ही सगळी डोक्यामध्ये एक प्रकारचं लोकांच्या पहिल्यापासून भरवून ठेवलेलं आहे की एखादी स्त्री जर तिचा पती नसेल आणि तिने ओवाळलं तर ज्याला ओवाळतात त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं घडू शकेल किंवा काय. असं काहीही नाहीये की जिथं तुमचं मन शुद्ध आहे तिथं सर्व गोष्टी ईश्वर समजावून घेतो. कारण जगाचा निर्माताच तो आहे त्याच्यामुळे. म्हणजे एक लक्षात घ्या सती देवता सुद्धा देवता आहे. तर ही सती सुद्धा देवता आहे म्हणजे ते सुद्धा एक तत्व आहे अग्नितत्व आहे. फक्त नवरात्रामध्ये जी उपासना होते किंवा जी एखादी स्त्री जिचा पती गेलेला आहे तर तिचं आपण जर अगदी स्पष्ट शब्दात जर बोललो तर त्या स्त्रीला पतीचं शरीर सुख भोग मिळत नाही आणि मग तो न मिळाल्यामुळे त्या देहामध्ये जी ऊर्जा तयार झालेली असते विचारांमध्ये जे एक तफावत निर्माण झालेली असते ती तफावत किंवा ती ऊर्जा आणि नवरात्रामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा. एक लक्षात घ्या एक अजून थोडंसं अजून सोपं करून सांगतो. एखादी गोष्ट तापू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक मध्ये हीटसिंग वापरतात. आपण बल्ब लावलेला असतो त्याच्यामध्ये तो तापू नये किंवा त्याच्या पाठीमागे कुठलं तरी मेटलचा भाग दिलेला असतो की ती गोष्ट तापू नये. तसं स्त्रियांमध्ये आपण हातामध्ये बघितलं असेल तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या असतात. हिरवा जो रंग आहे हा एकतर आपण म्हणजे पूर्णत्वाचं हे प्रतीक आहे हिरवा रंग की जो थंडावा आणू शकतो. पण काही याच्यामध्ये नियम असे केलेले आहेत की ह्या स्त्रिया त्या हिरव्या बांगड्या घालू शकत नाहीत. आज्ञाचक्रावरती लाल कुंकू लावू शकत नाहीत. म्हणजे लाल रंग जो असतो हा अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करणारा रंग आहे. या ज्यांचे पती गेलेत त्या भगिनी आज्ञाचक्रावरती लाल रंगाचं काहीही लावू शकत नाही. असं पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे. कोणी आणली माहित नाही. हे मी का थोडासा विषय कदाचित विक्षिप्त वाटेल पण हा विषय माझ्या गुरूंनी मला जेव्हा तो समजवला किंवा तेव्हा सांगितला की त्या स्त्रीचा काही दोष नसतो. तिला आज्ञाचक्र आहे ते तेजस्वी आहे. मग तो शरीराचा पती गेला म्हणून तिने जगाचं नाही का. आपण जुन्या काळीत बघितलेलं आहे की लाल रंगाची वस्त्र परिधान करून केस कापून त्या स्त्रीला केस कापायला लावायचे आणि मग अख्खं जीवन मग ती एक 10-12 वर्षाची मुलगी का असेना किंवा ती मोठ्या बाई का असेना. पण एक विचार लक्षात घ्या निसर्गाने किंवा भगवंतानी हा देह तयार करताना देहाचं जे गणित दिलेलं आहे वास्तविक स्त्रिया भगिनींना जो मासिक धर्म दिलेला आहे हा मासिक धर्म असं होतं का हो की त्या मुलीचा पती गेल्यानंतर
किंवा लहानपणी गेला आहे किंवा तिला नंतर मासिक धर्म सुरूच नाही झाला, तर तसं नाही होत. ही निसर्गाने किंवा परमेश्वराने ठरवून दिलेली कृती आहे, याच्यात तुम्ही काही करू शकत नाही. पण आता दुर्दैवाने करायला लागलेत की एखाद्या भगिनींचा मासिक धर्म आलेला असतो, मग दुसऱ्या दिवशी गणपती असतात, मग तिला भीती वाटते त्या भगिनीला की मला नंतर आता 4 दिवस वेगळं बसायला लागतं का, मग मला काही करता यायचं नाही. म्हणून बाजारामध्ये आता विविध प्रकारच्या औषध गोळ्या मिळालेल्या आहेत की ते करता. म्हणजे तुम्ही मूर्खपणे निसर्गाच्या विरुद्ध जाता. जर भगवंतानी तुमच्या देहाचं घड्याळ ठरवून दिलेलं आहे, तर ते घड्याळ तुम्हाला बिघडवायचा किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. जर त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये ही गोष्ट करायला मिळणार नाही, तर तुम्ही करू शकत नाही. पण तुम्ही स्वतःच मनाचं खरं करून कृत्रिमरित्या तो जो स्त्राव असतो तो थांबवता. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या हा नवरात्रचा जो काळ आहे, हा स्त्रीचा जनन मार्ग, स्त्रीचा गर्भाशय, याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण आणि नियंत्रित ऊर्जा निर्माण करणारा काळ असतो. त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये ज्या माता भगिनी जी सेवा करतात किंवा जी साधना करतात, त्याचा परस्पर संबंध तुम्ही कधीही बघा. तेज आपण जे म्हणतो ना, एखाद्याच्या चेहऱ्यावरचं तेज काय आहे, तर प्रत्येक माता भगिनीच्या चेहऱ्यावरचं तेज ह्या 9 दिवसामध्ये अतिशय उत्तम असतं, तेजस्वी असतं. म्हणून तिला दुर्गेचा अवतार म्हटलेला आहे. फक्त आपलं महिषासूर मर्दिनीचं वध केला तर दरवर्षी महिषासूर निर्माण होणार आहे का आणि दरवर्षी वध करणार आहे का, तर नाही. महिषासूर असुर येतो म्हणजे विचार असुरी. ज्या व्यक्तीचे विचार असुरी असतात तो महिषासूर झाला. आणि त्या विचारांना, त्या वाईट विचारांना मारणारी जी शक्ती असते, जी ऊर्जा असते, तिला दुर्गा म्हणतात. ती बाहेर नसते, ती मनुष्याच्या देहामध्येच असते. ज्याला आपण म्हणतो की आपली वैचारिकता, की मनुष्याची विचारधारा कशी पाहिजे, की देहामधल्या असलेली असुरी विद्या. आणि म्हणून म्हणतात दसरा का करतात, तर दशहारा आपण म्हणतो ना. दसरा म्हणजे काय, की फक्त तिथं शस्त्र ठेवली म्हणून त्याच्यामध्ये हा दसरा होत नाही. तर दशहारा ही जी आपल्या देहामधले जी 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय आहेत, ह्याच्यावरती नियंत्रण ठेवून हरणं म्हणजे काय होतं, आपण म्हणतो ना दशहारा. आपण म्हणतो ना एखाद्याला आपण हरवलं म्हणजे काय, तर आपण कमी पडलो आणि त्याला स्वाधीन झालो. हरण करणं म्हणजे आपल्याला स्वीकृत करणं. तर दशहारा म्हणून ह्या 10 गोष्टींच्या कर्म आणि ज्ञान, ह्या गोष्टींमध्ये आपल्याला नको असलेली ऊर्जा आपण मोकळी 9 दिवस करतो आणि त्याची पावती तुम्हाला 10व्या दिवशी मिळते. त्याला दशहारा म्हणतात. चला याच्यात एक उदाहरण सांगतो. रावणाचं खूप सुंदर, थोडंसं विषयांतर होईल 1 मिनिटात, पण तुम्हाला उदाहरण सांगतो. की आपण सगळ्यांना माहिती आहे की रावण हा राक्षसांचा राजा होता आणि दशानन होता. की त्याला पण रावणाला 10 तोंड होती का, तर नाही. पण त्याच्यामध्ये उत्तम गुण, दशग्रंथी ब्राह्मण होता. की जसे 10 गुण होते तसे 10 वाईट गुण सुद्धा होते. आणि त्या प्रत्येक वाईट गुणाचा वध किंवा खात्मा हा प्रभू रामचंद्रांनी म्हणजेच अग्नितत्वानी केलेला आहे. तुम्ही तत्व लक्षात घ्या. या गोष्टींमध्ये रामानी रावणाचं एक एक चेहरा, एखादं मुंडकं बाजूला केलं, तर तसं नाहीये. तर प्रत्येक त्याच्यातला जो दोष होता, हा दोष त्यांनी वेगवेगळा करून मारलाय. म्हणून त्याला दशहारा असं म्हणतात. की ते 10 ज्ञान आणि 5 जी कर्म इंद्रिय होती त्याच्यावरती त्यांनी ताबा मिळवला होता आणि तो वाटेल तसा वापर करायचा. म्हणून एक गेलं की आपण म्हणतो ना की सुरुवातीला की रामानी रावणाला बाण मारला की एक त्याचा चेहरा गेला की लगेच दुसरं ते तिथे येऊन ते चिटकायचं. म्हणजे काय, की एका दुर्गुणाचा नाश केला की दुसरा दुर्गुण येऊन परत त्याला चिटकायचा. ह्याला त्याचा तो चेहरा म्हणतात. की जो समोरच्या मनुष्याला दाखवला. चेहरा काय सांगतो माणसाचा, आपला गुण सांगतो. आपण म्हणतो ना की याचा चेहरा बघण्यासारखा झाला म्हणजे आपल्याला समोरच्याच शक्ती किंवा व्यक्तिमत्व जे आहे ना ते कळतं, गुण कळतो.
म्हणून हा दशहरा. तर इथं गंमत अशी झाली की तेव्हा रावण हा दशगंधी ब्राह्मण होता. रोज 1000 कमळांचा अभिषेक तो शंकराला करायचा आणि एक दिवस एक कमळ त्याच्या सेवकाकडनं हातांना आणताना पडलं आणि जेव्हा त्यांनी तो साधना करायचा, साधना करून जेव्हा ते कमळ एक एक व्हायचा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक कमळ कमी पडतंय आणि म्हणून त्यांनी स्वतःचं त्या क्षणी मुंडकं छाटलं आणि त्या कमळाच्या स्वरूपामध्ये शंकराला प्रदान केलं. हे मी तुम्हाला का सांगतोय, त्याचं कारण असं आहे की मनुष्याला जर बदलाचं असेल तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याच्यात तिथं प्राप्ती नव्हती तेव्हा रावणाचं शंकराच्या महादेवाच्या प्रती असलेलं समर्पण होतं. म्हणून त्यांनी, कोणी मनुष्य आपला स्वतःचा मुंडकं कापून राहील का, तो जिवंत राहील का? पण त्याला खात्री होती की त्यांनी ते शंकराच्या चरणी वाहिलं. पण त्याला अशी काळजी पडली की ह्या समाजामध्ये जर आपला राक्षसी जर कुळ राहिलं तर हे माझ्यानंतर अजारक्ता माजवते. म्हणून तुम्ही रामायण बघा की रामायणामध्ये सगळ्यात शेवटी रावणाचा वध झालाय. विभीषण हा आधीच रामाला जाऊन मिळालेला होता, पण रावणाचा वध सगळ्यात जो शेवटी झाला, सगळ्यात शेवटी मारणारा रावण, तो राक्षस कुळामधला. तर त्यांनी काय, मंदोदरी ही पतिव्रतामध्ये होती आणि ती जसं आपण आत्ता नवरा बायको एकमेकांशी गप्पा मारतो तेव्हा तसं तो दिवसभराचं काही असेल ते करून आल्यानंतर मंदोदरीशी बोलायचा. आणि इंद्रजिताचा वध जेव्हा झाला, आता बघा परत गंमत, परत नवरात्रशी कसं येतं. रावणाची निकुंभला देवी जी होती ही त्यांची कुलदैवत होती की तिथं त्या देवीची आराधना साधना हा इंद्रजित करायचा, म्हणजे ती शक्ती घ्यायचा. लक्षात घ्या, नवरात्राच्या मध्ये काय प्राप्त करायचं आहे ना ते ह्या आपल्या इतिहासामधनं शिकायचं आहे की इंद्रजित तिथं ज्या निकुंभला देवीची जाऊन साधना करायची, जी अस्त्र त्यांनी लपवली होती ती कुठल्या अशा तलवारी बाण नव्हते की त्यांनी कुठेतरी खाली लपवल्या होत्या, नाही. जे हातामध्ये शस्त्र असायचं त्या शस्त्राचा ते मंत्र शक्ती म्हटल्यानंतर, त्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर ती मंत्राची देवता त्या शस्त्रामध्ये आतमध्ये शिरायची आणि ते शस्त्र अस्त्र बनायचं. ही तेव्हा त्या शक्तीला काम करून घ्यायचं काम इंद्रजित करत होता, ते आपल्या देवीकडनं. कारण देवी ही एकमेव व्यक्ती अशी शक्ती आहे की जी फक्त ऊर्जाच्या मार्फत अस्त्र पुरवू शकते आपल्याला सुद्धा. तर तेव्हा इंद्रजित जेव्हा मेला तेव्हा मंदोदरीने त्याला सांगितलं की तू अख्ख्या कुळाचा नाश केलास आणि तरी तू एका केलास, एका स्त्रीसाठी केलास, तुझ्या अट्टहासासाठी केलास की माझं अख्खं कुळ गेलं. सगळ्यात शेवटी जसं म्हणतो ना की माणसाला कुठेतरी एकदा भीती असल्यासारखं वाटतं, तर तेव्हा आपण सिरियलमध्ये बघितलं तर इंद्रजित जेव्हा मरतो, लक्ष्मण त्याला मारतो, तेव्हा आपण बघितलेलं आहे की रावण घाबरलेला दाखवलाय. पण वास्तविक काय असतं की जेव्हा रावणाची वेळ होती, तर मंदोदरी ही पतिव्रता होती आणि रावणाचं मंदोदरीवरती खूप प्रेम होतं. देवीचा अवतारच होता. मंदोदरी म्हणजे कोण, तर विष्णूच्या मांडीपासून जिची उत्पत्ती झाली होती ती मंदोदरी म्हणतात तिला. म्हणजे लक्षात घ्या, देवीचा अवतार आहे हा. स्त्री शक्ती म्हणजे देवीचा अवतार आहे. अशी शक्ती या दशग्रंथी ब्राह्मणाची पत्नी होती जी पतिव्रता होती. आणि तिने आपल्या पतीला विचारलं की तुम्ही अख्ख्या राक्षस कुळाचा नाश केलात, त्यांनी काय मिळवलं त्याला? तेव्हा मग तुम्ही स्वार्थी आहात असं ती आपल्या पतीला म्हणते. मी रावण मुद्दाम म्हणत नाही, पतीला म्हणते, कारण तो पती पत्नींचा संवाद होता. आणि मग तेव्हा रावण तिला म्हणतो की फक्त आता मी राहिलोय आणि माझंही मरण, मी ह्या माझ्या सर्व राक्षस कुळाचा उद्धार केलेला आहे. नीट लक्षात घ्या, सगळी राक्षस कुळ यांचा जो नायनाट झाला तो कोणाच्या हस्ते झाला? राम, लक्ष्मण, मारुती आणि ज्या सेनेच्या हस्ते झाले, ती सगळी ह्या रामाच्या बरोबर म्हणजे अग्निबीजा बरोबर असलेली सर्व सेना होती. आणि त्याचा पूर्ण नाश, म्हणजे याचा पूर्ण नाश राक्षसांचा रावणाने पाहिला. हा नाश नव्हता, तो उद्धार होता. एखाद्या कोणाच्या हातनं उद्धार व्हावा, म्हणजे मरण कोणाच्या हातनं यावं हे सुद्धा मनुष्याला कळणं गरजेचं आहे. आपण शब्दांमध्ये
शब्द फरक पडतो. तर रावणाने मग मंदोदरीला सांगितलं, या राक्षसांना कुठेही नरक प्राप्ती झालेली नाहीये, सगळ्यांना स्वर्ग प्राप्ती झालेली आहे. कारण त्यांचं जे मरण आहे हे एका भगवंताच्या हातनं झालेलं आहे. आणि आता सगळं मी पाहिलं की आता सगळ्या कुळाचा नाश झालेला आहे, आता उरलंय तो फक्त मी. आणि मग त्यांचं रावणाचं आणि रामाचं युद्ध होतं. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाभीमध्ये त्याचा जेव्हा तो सांगतात की नाभीमध्ये बाणाने राम मारतो. आणि जेव्हा रावण पडतो तेव्हा ही गोष्ट सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की राम लगेच सांगतो लक्ष्मणाला की त्याच्याकडनं जाऊन तू ज्ञानाचे काही धडे घ्या. एक लक्षात घ्या, आपण टीव्हीवरती सिरियल बघतो, पुस्तकं वाचतो, पण प्रत्येक घटना जी आहे ना ही अभ्यासणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तिथं ज्या पूर्ण देहात राम काय सांगतो लक्ष्मणाला की त्याच्यामधले जे दुर्गुण होते ते आता संपले आणि आता जे काही दुगदुगी जी उरलेली आहे ही ज्ञानाचं भांडार आहे. ते ज्ञानाचं भांडार तू प्राप्त कर म्हणून लक्ष्मणाला त्याच्याकडं त्या रावणाकडे पाठवतो. आणि मग रावण त्याच्या लक्ष्मणाला जे काही ज्ञान प्रदान करतो तो विषय वेगळा आहे की तो त्याला ज्ञान प्रदान करतो. म्हणजे काय झालं, हा संबंध नवरात्रीशी कुठे जोडला गेला तर रावणाची जी साधना केली, निकुंभलेची जी साधना केली, ज्या अग्नितत्वाची साधना केली, त्या देवीचे काही श्लोक आपल्या सप्तशतीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही इतिहासाशी कसे जोडले जाता, कुठपर्यंत जोडले जाता, जिथं राक्षसांचा नाश झाला. रावण हा काही नॉनव्हेज खाणारा नव्हता, राक्षस होता म्हणून. दशग्रंथी ब्राह्मण होता हे लक्षात घ्या. जे श्रेष्ठत्व होतं, मेलं कोण, कशामुळे मेला, तर विचार आणि अहंकारामुळे मेला. पण त्यांनी तो त्या कुळाचा उद्धार केला. एकही ठेवलं नाही की याचा उद्धार झाला आता. आणि कोणाच्या हातनं झाला तर परमेश्वराच्या हस्ते झाला. त्यातला एक जणी जरी वाचला असता तरी अडचण होती. पण विभीषण हा मुळातच याला सरेंडर झालेला होता, त्याच्यामध्ये मिळालेला होता रामाला येऊन. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची वैचारिकतेचं पूर्ण बदल हा अगोदरच झालेला होता. म्हणून कधी लक्षात घ्या, राक्षसी ही वृत्ती आहे, असुरी ही वृत्ती आहे. महिषासूर जी वृत्ती अतिशय घाणेरडी म्हणजे ज्याची वैचारिकता अतिशय वाईट असते त्याला असुर म्हणतात. जी सर्व तत्व पाळते पण घमिंडी असते, अहंकारी असते, तिला राक्षस म्हणतात. हे ह्या दोन गोष्टीतनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. असुर वृत्तीच वाईट असते. म्हणून देवीनी वध कोणाचा केलाय, दोन्हीचा केलाय. पण ही त्याचा अभ्यास करा. देवी महात्म्य जर वाचलं, देवी महात्म्य मुद्दामून वाचायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे की ह्या एक लक्ष्मी किंवा देवी म्हणून वाचू नका. ते तत्व आहे हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल आणि ते तुम्हाला समजेल की अग्नितत्व आहे, त्या अग्नितत्वानी कसा सगळ्यांचा नाश केला, तेव्हा तुम्हाला वास्तविकरित्या हे महत्व कळणार आहे. मग ह्या गोष्टी जेव्हा एखादी विधवा स्त्री जी असते की जिचा शरीराला तिला सुख मिळत नाही, जनन मार्ग आपल्या देहाची जडणघडण अशी आहे की तिच्या जनन मार्गामध्ये तिच्या गर्भाशयामध्ये उत्पन्न होणाऱ्या काही हार्मोन्स जे असतात हे अति ऊर्जा सहन करू शकत नाहीत. म्हणजे त्याच्यावरती तो आघात सहन करू शकत नाही. मग पहिल्यांदा काय केलं गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये काय तसं दत्त हे आहे, म्हणजे आपण गुरुचरित्र वाचतो की त्यातले काही श्लोक बाजूला केलेले आहेत टेंबे स्वामींनी की त्या स्त्रीच्या जनन मार्गावर परिणाम होऊ नये. तसे देवीमध्ये दुर्गा सप्तशती हा तुम्ही अनुभव घेऊन बघा. दादा याच्यामध्ये एक असा एक आणखीन प्रश्न आला होता, ज्या स्त्रिया पती नाहीत त्यांनी कुंकुमार्जन करावं का? अगदी करावं. का करावं? कारण तो एक अग्नितत्वाचा विधी आहे. मी काय म्हटलं की कपाळाला लावत नाहीत कारण त्यांना तो अधिकार नाही. हे समाजाने कोणी हा काढला म्हणजे वास्तविक याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे.
तुम्ही बघा त्याच्या ज्या स्त्रियांचे पती गेले असतात त्यांना काळी टिकली किंवा काळं हे लावलं जातं, किंवा जुन्या काळी आपण जर आपल्या आज्या असतील पंजा असतील तर त्यांच्या इथं गोंदवलं जायचं तेव्हा, म्हणजे आपल्या जुन्या आज्यांच्या इथं असं पुढं काहीतरी गोंदवलेलं असायचं, ते म्हणजे काही त्याला काही हे नाही. पण वास्तविक काय आहे की तेव्हा हा विचार केला जाणार नाही, ही प्रथा चुकीची आहे. कारण ही प्रथा जर चुकीची नसती तर सतीची प्रथा ही जी जुन्या काळी चालत होती ही थांबवली गेली नसती. आणि ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, कुंकुमार्चन अगदी करावं. देवीची दुर्गा सप्तशती पाठ सोडून तुम्ही देवीची कुठलीही साधना करू शकता. का दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं नाही, तर त्याच्यामधनं निर्माण होणारी जी कंपनं आहेत ही त्या स्त्रीच्या जनन मार्गावरती आणि गर्भाशयावरती परस्पर त्या निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम होतो, आणि त्याच्यामध्ये जो अग्नी निर्माण होतो त्या अग्नीने त्या मातृभगिनींना शारीरिक त्रास व्हायची शक्यता असते किंवा त्या देहातला अग्नी बदलतो. हे एकमेव कारण आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं कारण नाही. म्हणून दुर्गा सप्तशती बघा गुरुजींना बोलतात, कारण गुरुजी आल्यानंतर ह्याच तत्वाचा गुणच बदलतो. म्हणजे आपण म्हणतो ना आमच्याकडे दुर्गा सप्तशतीला गुरुजी येणार आहेत, ते गुरुजी पाठ करतात, पण स्त्रियांनी हा पाठ करा. ललिता सहस्त्रनाम तुम्ही करू शकता स्त्रियांनी. ललिता सहस्त्रनाम उत्तम आहे. आणि मी परत एकदा सांगतो, माझे विचार हे माझ्या गुरूंच्या अनुषंगाने मांडतो, पट्टात म्हणून मांडतो. रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी यांनी सुद्धा अन्न बनवताना, आपण मागच्या भागातच परान्न हे करताना बघितलं होतं की आपल्या घरामध्ये असलेल्या अन्नपूर्णेची साधना, आता नवरात्र आहे ना, अन्नपूर्णेची साधना करा. घरामध्ये कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर जसं करताना तसं तुमच्या घरातल्या अन्नपूर्णेवर करा. त्या अन्नपूर्णेवरती केलेलं कुंकुमार्चन तुमच्या घरामध्ये किती उत्तम आरोग्य ठेवतं हे तुम्ही बघा. डोक्यावर मस्तकावर करू नका. कुंकुमार्चन हे नेहमी चरणांवरती केलं जातं, किंवा श्रीयंत्र असेल तर मेरू जो भाग असतो त्या मेरूवरती केलं जातं, आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही नंतर कुंकू घरामध्ये वापरतात. आणि कृपा करून, मनुष्य देह आपण वापरतो, समाजात वावरत असतो. कोणालाही विधवा, माझ्या कार्यक्रमातली मी तुम्हाला गोष्ट सांगतो उदाहरण. आमच्या ग्रुपमध्ये एक ताई आहेत की नाही त्यांचं वय तेवढं, म्हाताऱ्या नाही आहेत, आणि मग जेव्हा माझ्याकडे कार्यक्रमाला शंकराचार्य येणार होते तर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांना मी जाणून बुजून, मी माझ्या काही आमचे स्वयंसेवक असतात त्यांना अशी ठरवून कामं देतो की तुम्ही अमुक करा, ते तमुक करा, तशीच करतात. आणि ह्या ताईंना मी मुद्दामून शंकराचार्यांना जेव्हा जो दंड असतो त्याला ओवाळण्याचं काम दिलं होतं. आणि मग त्यांनी मला पहिला प्रश्न केला की अहो हे चालेल का मी केलं तर? म्हटलं का नाही चालणार. म्हटलं हे जर चालणार नसेल तर आपण ते प्रमुख पाहुणे बदलू म्हटलं. पण आपण हे तुमचा दोष काय? काही नाही. तुम्ही व्यक्ती म्हणून उत्तम आहात, समाजातली सगळी नीतिमूल्य पाळत आहात. परमेश्वराने नियतीने जो क्षण तुमच्या जीवनामध्ये आणलाय ह्याला तुम्ही दोषी नाही. आणि खरंच ही स्वामींची महाराजांची कृपा आहे, हे सर्व सांगायला लागलंच नाही. अक्षरशः शंकराचार्यांना सुद्धा पटलं आणि मी त्या ताईंकडनंच ते वाढून घेतलं. किंवा कधीही त्याच्यामध्ये कार्यक्रमात असेल तर मी असं सांगत असतो, आमच्या 2-3 अशा माझ्या ग्रुपमध्ये आहेत की हे काम तुम्हीच करायचं. कारण का, त्यांच्या मनामध्ये जी आढी बसते. आज आपण प्रत्येक जीवनामध्ये मनुष्याच्या कुठला प्रसंग येईल कधी हे सांगता येत नाही. ज्यावेळी आपल्या बाबतीत असं लोक वापरायला हे शब्द गोष्टी वापरायला लागतील तर करायला लागतील, तेव्हा तुम्हाला कदाचित माझ्या शब्दांची आठवण होईल की हे नाही, आपण समाजात हे चुकीचं वागतोय, असं होता कामा नये. कारण त्या व्यक्तीचा दोष नसतो. त्याच्यात तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या काय दिलेलं आहे ना ते तुम्ही करा. घरामधल्या म्हातारा याचं तिने केलेल्या वाती हे तुम्ही घरामधल्या देवीसमोर लावता, देवासमोर लावता की आजी वात करून दे. कुठे आजोबा असतात? तिने केलेल्या गोष्टी जर वाती जे आहेत, बघा नवरात्रामध्ये ना एक आमचे डॉक्टर काय म्हणायचे की एखाद्या स्त्रीला जर
ती जर चिडचिड असेल ना, एखाद्या भगिनींची जर वर्षभर चिडचिड होत असेल ना, तर तिने एक कापसाचा गोळा घ्यावा आणि तो कापसाचा गोळा मांडीवरती वाती कराव्या, म्हणजे तिची चिडचिड कमी होईल. हा एक त्यांनी उपाय सांगितला होता. अग्नितत्व हे 9 दिवसात हे जे अग्नी जो आपल्या वातावरणात असतो ना, तर त्यांनी ह्या कापसाच्या बोळ्याच्या मार्फत, कापूस हे अग्नितत्व आहे, तर त्या तत्वाचा तुम्ही वापर करून ते तत्व तुमच्या देहासाठी वापरू शकता आणि देहातला अग्नी स्थिर करू शकता. इतकी सोपी पद्धत आहे. जर एखादा असेल की चमत्कारी स्वभाव असेल तर त्यांनी करून बघा, हा की तुम्हाला फक्त वाद घ्यायची, हातावरती केली तरी चालेल. मग जुन्या काळात मध्ये आपण ज्या आजी किंवा जुन्या काळातले आपण म्हातारी माणसं बघितली की काय एखादी भाजी खुडताना किंवा वाती करताना आपण बहुतांश त्यांना पाहिलेलं आहे. मग ह्या सगळ्या ज्या कृती आहेत ना, जर तुम्ही डोळ्यासमोर आणल्या तर ह्या सगळ्या अग्नितत्वाच्या निगडीत आहेत. म्हणून मग जर त्या स्त्रीचा केलेली वात तुम्हाला चालत असेल आणि मग त्याच्यातनं तुम्ही अगदी सुवासिनी म्हणून ओवाळणार असाल, तर त्या तुम्ही चुकीचं वागता, असं मी एक म्हणेन. मला सांगा, आता देवीच्या मंदिरात आपण बघत असतो, तिथं सगळ्या सुवासिनी जातात का दर्शनाला? ज्यांचे पती नाही तर ती माणसं सुद्धा जातात. आणि ज्याला आक्षेप नाही, हा आपला विश्वास पाहिजे. म्हणजे मी स्वामींनी मला नोकरी लावली तरच स्वामी, नाही तर स्वामी नाही, असं नाही चालत. तसं ह्या देवीने मला जर काही अनुभव दिला तर ती देवी शक्ती, नाही तर नाही. तसं नाहीये. काय द्यायचं हे ते तत्व ठरवतं की तुम्हाला काय द्यायचं, पण त्या तत्वाला समर्पण हे मात्र तुमचं पूर्ण हवं, तरच तुम्ही त्याच्यामध्ये सफर करू शकता आणि उत्तम ऊर्जा तुमच्या देहामध्ये एक स्थिर होऊ शकते. हा 9 दिवसाचा कालावधी हा तुमच्या देहामध्ये उत्तम ऊर्जा स्थित करण्याचा कालावधी आहे. एक कृती दाखवतो, अतिशय सोपी कृती आहे, अतिशय सोपी कृती. तुम्ही हात जो आहे, हा फक्त हात, हा बघा असा मी हे मिटलेला आहे, हा हात तुम्ही असा एकमेकांवर बरोबर 9 वेळा घासायचा. म्हणजे हा डावा हात आहे ना, तो 9 वेळा वर आला पाहिजे. असा 1 2 3 4 5 6 7 8 9 हा आला की तुमच्या फक्त डोळ्यांवरती, बुबुळांवरती ही पोकळ जागा ठेवा आणि ही जी 2 बोटं आहेत मधली याच्यामध्ये, ही तुमच्या आज्ञाचक्रावरती ठेवा आणि ओम श्रीम एवढाच 2च शब्द म्हणा, ओम श्रीम. 9 दिवस ही तुम्ही कृती करा. तुमच्या देहातला अग्नी स्थिर होईल. तुमच्या हातामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होईल. याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. उपवास करणं, देवीला काय पाहिजे काय नाही, ह्या गोष्टी, पुरणपोळी पाहिजे का, अजून काही पाहिजे, ह्या वातावरणातल्या अग्नितत्वाशी आणि हवामानाशी अभ्यासून तयार केलेले सगळी गणित आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये किंवा आता गोंधळ जागरण त्याच्यामुळे होतो की काय होतं, वाजवलं, शंख वाजवलं म्हणजे काय होतं, तर कंपन निर्माण होतात. मग ती कंपन निर्माण झाली की बाजूचे जी काही जीवजंतू असतात, ज्या वाईट असतात किंवा वाईट शक्ती असतात, त्याचा नाश होतो. मागं एका निरूपणात सांगितलं की घंटा वाजवली की आपल्या देहाभोवती जमा झालेली निगेटिव्हिटी पडून जाते. तसं विशिष्ट ऊर्जा ही तुम्हाला जेव्हा त्याचा नाद जो असतो किंवा डमरूचा नाद किंवा त्या वाघा मुराळीकडे जे आपण ते वाजवतात त्याचा नाद, हा विशिष्ट ऊर्जेचा अभ्यास करून ही वाद्य तयार केलेले असतात किंवा त्याच्या हातामधले असलेली दिवटी, मशाल, ह्या गोष्टींचा अभ्यास करून आपलं अग्नितत्व हे स्थित आणि स्थिर ठेवलेलं असतं. म्हणून या 9 दिवसामध्ये प्रत्येक स्त्री ही एक देवी स्वरूप असते. कारण काय आहे की देहामधला रजगुण, त्या स्त्रीच्या देहामधला गर्भाशय आणि तिचा योनी मार्ग हा पूर्ण ऊर्जाभारित असतो आणि ती ऊर्जा त्या स्त्रीच्या देहावरती, चेहऱ्यावरती आणि डोळ्यामध्ये दिसत असते. म्हणून ते तेज वाढतं, ती ऊर्जा वाढते, ती उष्णता वाढते. म्हणून हातात बांगड्या, पायात जोडवी, गजरा, या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ती निर्माण झालेली ऊर्जा स्थिर ठेवण्याचं काम करत असते. मग तुम्ही मंदिरात गेलात
की तिथं कवड्या घातलेली एखादी स्त्री दिसेल, मग ती तुमच्याकडे भिक्षा मागेल, ती तुमच्याकडे शिदा मागेल, मग तिच्या आपण बघतो परडीमध्ये पीठ असतं, मग त्या पीठामध्ये तेल असतं. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अग्नितत्वाशी निगडीत आहेत. तेल अग्नीशी निगडीत आहेत. पीठ कशाचं असतं? गव्हाचं असतं. मग ज्या ह्याच्यामध्ये परडीमध्ये गहू उत्तम येतो, त्या घरातली ऊर्जा नाही, त्यावेळी आपल्या वातावरणात असलेली ऊर्जा किंवा पिकांना यावेळी हवामान कसं आहे हे शेतकऱ्याला कळतं, म्हणून ते गणित तिथं मांडलेलं आहे. म्हणून त्या परडीचं धान्य पेरलं जातं. अजून सांगतो, जे विविध धान्य पेरलं जातं तेव्हा आपण जसं म्हणतो ना, शेतकरी ठरवतो आता कुठलं पीक घेऊ, तर ह्या परडीमध्ये ह्या 9 दिवसात तो अग्नीच आपोआप तयार होतो. त्याला वेगळं करायला लागत नाही, असतोच वातावरणामध्ये तो. तर तुम्ही ते विशिष्ट धान्य जेव्हा पेरता, त्या धान्यांमधलं असं धरून चालू 9 प्रकारची धान्य पेरली, तर त्यातलं जे उगवतं ना ते धान्य तुम्ही आपल्या ऋतूंच्या अनुसार त्या वर्षीचं पीक म्हणून घेऊ शकता. हा दाखला तिथं आपल्या घरामध्ये मिळतो. म्हणून त्या परडीमध्ये धान्य आपल्याला लावलं जातं. म्हणजे हा त्याच्या पाठीमागं शास्त्रीय भाग आहे. तर तो त्याच्यात हे करा. काही ठिकाणी त्या पापड्या लावल्या जातात. त्याला विशिष्ट शब्द आहे, मला क्षमस्व आत्ता आठवत नाहीये, पण अशा पापड्या लावल्या जातात, तोरणं केलेले जातात त्याच्यात. तर त्या पापड्याचं तुम्ही जर 9 दिवसानंतर हात लावून बघितला, त्या जर कडक असतील याचा अर्थ ऊर्जा उत्तम आहे. पण त्या थोड्या जर अशा मऊ लागल्या तर याचा अर्थ असा की वातावरण समशीतोष्ण निर्माण होणार आहे, की जे आत्ता तुम्ही पाऊस ते हिवाळ्यापर्यंत जी आपल्या वातावरणातला जो बदल आहे याच्यामध्ये कुठेतरी तफावत आढळणार आहे. म्हणून नवरात्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये साधना करताना अग्नितत्वाची साधना आहे, आणि ह्या अग्नितत्वाचा जेवढा उपयोग म्हणून करून घेता येईल तेवढा प्रत्येकाने करून घेतला पाहिजे. 100 ठिकाणी कुंकू लावून आली, अजून केलं. अजून ह्याच्यात एक प्रकार एक सांगतो की जो खूप प्रचलित आहे आणि ज्याच्यावरती संशय पण होतो, आणि ह्याच्यात की अंगात येणं. अष्टमीला बघा, अंगात बऱ्याच जणांच्या आपण पाहिलेलं आहे, काही ठिकाणी देवीचा मुखवटा उभारला जातो आणि मग तिथं घागरी फुंकल्या जातात. आणि त्या घागरी कशाच्या असतात? आपण बघतो की मातीच्याच घागरी असतात, पण त्या फुंकल्या जातात. काही ठिकाणी त्या भगिनींच्या, पुरुषांच्या एक प्रकारची विशिष्ट शारीरिक हावभाव होतो, ज्याला अंगात येणं म्हणतात, किंवा त्याला म्हणतात की देवी अंगात आली, अमुक या गोष्टी अंगात आली. वास्तविक ह्या 8 दिवसामध्ये त्या देहामध्ये निर्माण झालेली कंपनं आणि वातावरणात आपण दगडूशेठ हलवाईला एवढं हजारो लोक, 10-10, 1-1 लाख लोक अथर्वशीर्ष का म्हणतात? त्याचा जो ध्वनी निर्माण होतो तो ह्या वातावरणात पसरतो. तसं ह्या अष्टमीपर्यंत देहामध्ये ज्या वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो, ज्या तऱ्हेने हे सर्व सुक्त अग्नितत्वाचे पाठ केले जातात, ते पाठ एखाद्या देहाच्या मेंदूला जास्त प्रमाणात उत्सर्जित करतात आणि त्याची जी प्रतिक्रिया येते त्याला अंगात येणं म्हणतात. ती ऊर्जा अंगात येते. मग ती विशिष्ट त्या व्यक्ती एखाद्याच वेळेस ती बडबड करते, मग त्याच्यावरनं खरं खोटं. आपण खरं खोटं करायला जाऊ नये. मुळामध्ये तुम्हाला जर असं वाटलं ना की संशय येतो, तर आपण तिथनं बाजूला व्हावं. आणि एखादा त्याच्यामध्ये असतं, लक्षात घ्या, अंधश्रद्धेला खत पाणी घालणं आणि स्वतःचं नुकसान लोक जास्त करून घेतात, तर ते करू नये. तात्विक विचार करा. एखादी गोष्ट शरीरात उष्णता झाली किंवा काही डोकं दुखतं, मग डोकं जर दुखलं किंवा शरीरातलं सोडियमचं प्रमाण कमी झालं तर मनुष्य विचित्र प्रमाणे वागायला लागतो. ते कुठलं आतमध्ये देव शिरलाय, कुठली शक्ती शिरली आहे असं होतं का? तर नाही. तर हा केमिकलचा चेंज आहे, शरीरामधल्या केमिकलचा परिणाम आहे. मग असाच परिणाम, हाच परिणाम प्रत्येक देवी स्तोत्रामधल्या शब्दांमध्ये, जेवढी देवींची स्तोत्र आहेत, हे नवरात्र सोडून द्या, काही ठिकाणी शुक्रवारी, काही ठिकाणी अजून देवीच्या इथं जो मंत्र म्हणायला लागला ना की त्या एक विशिष्ट प्रकारे त्या स्त्रियांना एक आपण म्हणतो की ह्या गोष्टी घडतात. जसं थोडंसं परत विषयांतर होईल, आपण बघतो
बघतो की दत्तात्रयांच्या इथं गाणगापूरला जातो की तिथं माणसं आता एक वरवरती चढतात किंवा काही करतात. ह्या ज्या गोष्टी घडतात ना, आरतीच्या वेळी आपण म्हणतो की आरतीच्या वेळी अंगातलं भूत निघालं. भूत हा शब्द आहे, ती एक अशी एनर्जी आपल्या देहामध्ये शिरलेली असते किंवा तयार झालेली असते ना, की ती आपल्या देहाचा कब्जा घेते. मग ती बाहेर पडण्यासाठी ती त्यावेळची जी मंत्र उच्चार असतात ती सहन करू शकत नाही आणि त्या देहामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते आणि ती माणसाला राक्षसी क्रिया घडवायला मदत करते. म्हणजे हा एक अनुभव आहे की ह्या प्रकारे होतात. तसंच अंगात येणं ही गोष्ट सुद्धा आहे. म्हणून बघा, तुम्ही हातात घागर घ्या, म्हणजे ती कृती बघा करून. जेव्हा तुम्ही हातात घागर घेतली जाते तेव्हा ती भगिनी किंवा तो पुरुष त्या घागरीमध्ये फुंकर मारत असतो. घागरीमध्ये म्हणजे त्या घटामधली ऊर्जा आणि देहामधली ऊर्जा या दोन्हींचा समन्वय तिथं साधला जातो आणि त्यातनं जो ताल निर्माण होतो तो ताल मनुष्य देहामधला मेंदू स्थिर ठेवायला मदत करतो आणि देहातलं चैतन्य वाढवतो. ज्याला आपण म्हणतो की यांच्या अंगात येतं त्यांचं तेज बघा, असं आपण म्हणतो. सगळं गणित हे अग्नी तत्वाशी, वायू तत्वाशी, पृथ्वी तत्वाशी, जल तत्वाशी आणि आकाश तत्वाशी निगडीत आहे. म्हणून आत्ता जे आपण म्हणतो ना की ऑक्टोबर हिट, इतर उन्हाळ्यात आपण अख्खा एप्रिल मे महिना काढतो तेव्हा उन्हाळा असतोच, टेम्परेचर तेव्हा जास्त जातं. पण मग ऑक्टोबरमध्ये असं विशिष्ट काय असतं की ज्याच्यामध्ये मनुष्य आजारी पडतो किंवा त्रास होतो? तर आत्ताच्या महिन्यामध्ये शरीरामध्ये पतन होत जातं. देहामधले असलेली सर्व आपल्या इंद्रियांमध्ये असलेलं बळ हे कमी होत जातं, कारण विशिष्ट प्रकारची ऊर्जा ह्या काळामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली असते आणि ती ऊर्जा स्थिर ठेवण्याचं काम जे तत्व करतं ते स्त्री तत्व, ते श्री तत्व, ते देवी तत्व हे 9 दिवस कार्यान्वित असतं. आणि 10व्या दिवशी एक गणित आहे, ते परत सांगतो की 10व्या दिवशी ते तत्व मोकळं होतं. ते त्याची पावती तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला मिळते. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या तुमच्या फक्त आणि फक्त अग्नीशी निगडीत आहेत. तेव्हा नवरात्र हा एक ऊर्जेचा स्रोत, आपल्या देहामध्ये उत्तम संस्कार करण्यासाठी असलेला स्रोत आहे. बाहेर जायची गरज नाही, वेगळी मूर्ती आणायची त्याहूनही गरज नाही. घरामध्ये अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णेला नमस्कार करा, देवीचं स्वरूप आहे. दुसरी गोष्ट, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. गुरुजींना बोलवूनच कुंकुमार्चन, मला त्यातले मंत्रच माहीत नाही, काही जमत नाही, काय करू, ओम श्रीम एवढं तरी कोणी म्हणू शकता. अंगठा आणि ह्या बोटाने कुंकुम घ्या, त्याच्यावरती द्या. ढिगभर कुंकू राहिलं म्हणजे किती छान झालं असं होत नाही. परत एकदा सांगतो, मी का सांगतोय की जिथं चुका होतात ना त्या गोष्टी सांगतोय. की अंगठा आणि पहिल्या बोटाने जेवढं शक्य असेल, सहज असेल, आपल्या पायाला रग लागत नाहीये, मी सहज करू शकते कृती. जर तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल आणि तुम्ही जर एखादी कृती करत असाल तर तो भाव किंवा ते तत्व तुम्हाला स्वाधीन होत नाही. त्यामुळे सहज शक्य जेवढं 11 वेळा करा, एकदा करा, 10 एकदा केलं तरी ते कुंकुमार्चन झालं. कुंकू वाहिलत ना तुम्ही, म्हणजे हळद जी आहे ती तुम्ही गतिशील आहे. हळद ही गतिशील आहे म्हणून हळदीचा वापर करायचा, कुंकाचा वापर करायचा. तत्व आहे म्हणून त्याचा वापर करायचा. कारण ऊर्जा थांबवायचं काम, लाल रंगाचं काम थांबवायचं काम हे पिवळा रंग करतो. आपण कधी मनामध्ये आणतो का की आपण गाडीने जात असतो आणि सिग्नल लागतो, लाल नंतर पिवळा लागतो, पिवळ्यानंतर हिरवा, पिवळ्याच्या जागी दुसरा रंग का नाही दिला, निळा रंग का नाही दिला? आपण हा कधी विचार करत नाही. आपण इंडिकेटर असतात त्याच्यामध्ये आपल्याला डाव्याकडे उजवीकडे असतो तर पिवळा रंग असतो, त्याचा आपण कधी विचार करत नाही. हो दिले, तसं नाहीये. अग्नी तत्व थांबवायचं काम पिवळा रंग करतं, म्हणून पिवळ्या रंगाचं महत्व त्याच्यामध्ये असतं. म्हणून हे लक्षात ठेवा की व्यावहारिक जीवनामध्ये आपण वागताना जिथं आपल्याला वाटलं की देहामध्ये माझ्या
ऊर्जा खूप झाली आहे, मला उष्णतेचा त्रास खूप होत आहे. हळकुंड आहे, ज्या हळदीपासून हळकुंड आहे, ते हळकुंड तुम्ही फक्त हातात 10 मिनिटं धरा, तुमची ऊर्जा कमी व्हायला लागेल. जाणार असं मी म्हणत नाही, कमी व्हायला लागेल. कारण ते त्याचा गुणधर्मच आहे हळकुंडाचा, हळदीचा, की ऊर्जा स्थिर करणे. त्यामुळं नवरात्रामध्ये आता जे तुम्ही हे कराल, काही याच्यामध्ये कुमारिकांची पूजन केलं जातं. कुमारिकांना का पूजलं जातं? कारण त्यांना देवीचा तो अवतार समजतात, की ज्या देवतेवर कुमारिकांना देवता म्हणलं जातं, त्यांना सुगंधित फुलांनी सुगंधित फुलाचा वास, त्याच्यामध्ये जीवनामध्ये सुगंध उत्पन्न करण्यासाठी म्हणून सुगंध दिला जातो. त्यांना परकर पोलका दिलं जातं. बघा, घागरा, परकर पोलका या सगळ्या गोष्टी ऊर्जा स्थित करणाऱ्या आहेत. म्हणून त्या कुमारिकेचं पूजन खूप महत्वाचं सांगितलेलं आहे, की देवीचं ऊर्जा तत्व स्वीकृत करायच्या आधी जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला कुमारिका म्हणतात. म्हणून कुमारिकेचं महत्व जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. एवढं बोलून हा भाग इथं मी थांबवतो. परत एकदा देव माझा ह्या चॅनलचे मी खूप खूप आभार मानतो. श्रीराम. धन्यवाद दादा. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.